प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात करूयात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठाण्यातल्या उत्तर सभेतल्या भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटम संदर्भातली बातमी। 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिल्यानंतर आता त्या वक्तव्यावरून मुस्लिम समाजामध्ये नाराजीचे सूर उमटतायत। त्यात मुंबऱ्यातल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयनं मोठ्या संख्येनं मस्जिद बाहेर जमून पोलिसांना निवेदन दिलं। त्यात लाऊड स्पीकरला त्यांनी हात लावाल तर आम्ही सोडणार नाही अशी थेट धमकी दिली। दुसरीकडे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। बेकायदेशीर मेळावा घेतल्याप्रकरणी ही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। कुछ लोगों को भोंगों से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को हमारे मदरसे और मस्जिद से तकलीफ हो रही है। मैं उनको एक ही मैसेज देना चाहता हूँ, हम अमन चाहते हैं। पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया का एक नारा है कि हर मजलूम हमारा है, साथ ही साथ दूसरा भी हमारा एक नारा है कि हमको छेड़ो मत, हमको छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं। एक भी मदरसा, एक भी मस्जिद, एक भी लाउड स्पीकर पर आपने हाथ लगाने की कोशिश की तो सबसे आगे जिस में पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया नजर आएगी। तर पीएफआय ही जी संस्था आहे ती संस्था सातत्याने वादात सापडलेली होती, पण आता पीएफआयनं हा इशारा दिल्यानंतर मनसे विरुद्ध पीएफआय असा सामना रंगतोय। पीएफआयची स्थापना कशी झाली, कोड आहे, कुठली ही संस्था आहे? 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर राष्ट्रीय लोकशाहीची स्थापना करण्यात आली। 1993 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून पीएफआयची स्थापना झाली। 1992 मध्ये केरळमध्ये कट्टर इस्लामिक संघटनाचं आश्रयस्थान ही संस्था बनली। 2006 मध्ये राष्ट्रीय लोकशाहीचं पीएफआय मध्ये विलीनीकरण झालं। केरळमध्ये पीएफआयची स्थिती अतिशय मजबूत आहे। पीएफआयचा देशातील 23 राज्यांमध्ये आता प्रवेश झालेला आहे, तिथे त्यांचं काम सुरू आहे। केरळ कर्नाटकात राजकीय संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने पीएफआय कडून केला जातो। मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी काम केल्याचा पीएफआयचा दावा आहे, पण पीएफआय अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत वादग्रस्त ठरली आहे। दरम्यान पीएफआय वर आरोप काय आहेत ते जाणून घेऊयात आपण। का ही वादग्रस्त संघटना आहे? पीएफआय वर आरोप आहेत कर्नाटक मधील हिजाब वादात पीएफआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला। सीए विरोधात देशभरात पीएफआय ची हिंसक निदर्शनं झाली, त्यामुळे सुद्धा पीएफआय वादात सापडली। 27 राजकीय हल्ल्यांमागे पीएफआयच्या सदस्यांचा हात असल्याचा सुद्धा आरोप आहे। 2010 मध्ये मल्याळी प्राध्यापक टीजे जोसेफ यांचा हात कापण्यात आलेला होता, त्याच्याबद्दलचा आरोप सुद्धा याच पीएफआय वर लावण्यात आला। कन्नूर मध्ये अभाविपच्या सचिन गोपालच्या हत्येनंतर एक प्रतिज्ञापत्र समोर आलं। 2016 कर्नाटकामध्ये स्थानिक आरएसएस नेता रुद्रेशची हत्या झाली, त्याच्यात सुद्धा पीएफआयच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला। बंगळुरूमध्ये हत्येप्रकरणी पीएफआयच्या 4 जणांना अटक करण्यात आली। 2013 मध्ये पीएफआयनं उत्तर कन्नूरमध्ये प्रशिक्षण शिबिर चालवलेलं होतं, ती बाब सुद्धा समोर आली। कन्नूर पोलिसांना तलवारी, बॉम्ब हे सगळं त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सापडलेलं होतं। दहशतवादी कारवायांमध्ये काही पोस्टर्स कॅम्पसमधून जप्त करण्यात आलेले होते। 2012 मध्ये आसामच्या कोकराझारमध्ये या ग्रुपचं नाव समोर आलं। पुन्हा एकदा आसाममध्ये पीएफआय सदस्यांनी जाणीवपूर्वक दंगल घडवली होती। बघा, हे सगळे वाद, आणखी काय काय वाद आहेत या पीएफआय बद्दलचे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही कट्टर इस्लामिक संस्था म्हणून ओळखली जाते। पीएफआयचे आयसिस आणि सिमीशी संबंध असल्याचा सुद्धा आरोप झाला। पीएफआयचे केरळ मॉड्यूल आयसिस साठी काम करतं असा आरोप त्यांच्यावर आहे। केरळ मॉड्यूलचे सदस्य सिरिया आणि इराक आयसिस मध्ये सहभागी झालेले होते असाही आरोप त्यांच्यावर झालेला होता। 2019 मध्ये
भारतीय गुप्तचर संस्थांचे PFI कार्यालयावर छापे पडले. देशभरातल्या 21 एप्रिलला श्रीलंकेत झालेल्या स्फोटात सुद्धा PFIचा हात होता, ही बाब समोर आली. आणि आता हीच PFI राज्यातल्या मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या मनसेच्या अल्टिमेटमच्या नंतर अतिशय आक्रमकपणे मैदानात उतरली आहे. त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अब्दुल मतीन शेखानी हे PFIचे कार्यकर्ते आहेत. या संदर्भात आम्ही दोघांशीही संवाद साधला. दोन्ही बाजूनी काय दावे करण्यात आले जाणून घेऊयात. बोललो ना सरकारला, आम्ही सरकारला काय सांगितलंय की तुम्ही यांच्या बैठका घ्या. राजसाहेबांच्या भाषणात जर तुम्ही दोन नीट ऐकलं असेल तर साहेबांनी 3 तारखेपर्यंत जे कोणी मोल्ला कमिटीचे प्रमुख असतील, मौलाना असतील, यांच्या बैठका घ्या आणि त्यांना सांगा की आपल्याला हे का करायचंय. सो आम्ही पण तेच सांगतोय की 3 तारखेपर्यंत बैठका घ्या, त्यांना समजवा, त्यांना समजावून सांगा की सुप्रीम कोर्टाची काय ऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर मग बघू ना. बरोबर. मतीम जी, आप क्या कहेंगे, क्योंकि आपने जो बोला है, मैं ये बोलना चाह रहा हूँ कि सुप्रीम कोर्ट का ये कतई गाइडलाइंस नहीं है कि हम किसी भी धार्मिक जगह पर जाकर किसी के भोंगे उतार दें और हम उस धार्मिक जगह के सामने दूसरे धर्म का कोई इस तरह से वो करे, पाठ करे. ठीक है, मंदिरों के ऊपर भी अगर भोंगे हैं वो भी चालू रखे, वो भी आप चलाइए. मस्जिदें हैं, मस्जिदों के बाहर भी चलाइए, लेकिन उसका जो डेसिबल्स है, उसकी जो चर्चा है, उसकी जो डिबेट है, उसके ऊपर बात होनी चाहिए, उसके ऊपर बात करना है. अगर उसके ऊपर कोई सोल्यूशन निकल जाता है तो इस तरह का जो माहौल महाराष्ट्र के अंदर, हमारी जो संस्कृति है महाराष्ट्र की, वो बहुत अच्छी है और हम पूरे देश के अंदर सबसे अच्छा शांतता का हम पैगाम देते हैं. ऐसे में इस तरह की राजनीति हो या जो भी हो रहा है वो सही नहीं है. कहीं ना कहीं इसका बीच का रास्ता निकाल के इसके ऊपर बात करना चाहिए बैठ के. देखिए मतीम जी, अविनाश जी भी वही कह रहे हैं और आप भी वही कह रहे हैं, लेकिन मतीम जी, आपकी जो भाषा थी, तुम्ही जे म्हणालात की छेडोगे तो छोड़ेंगे नहीं, वही ना, छेड़ेंगे तो छोड़ेंगे नहीं. मैं आपको वही बोल रहा हूँ. मेरा वो पूरा भाषण आप सुनिए. उसके बाद हमने ये कहा है छोड़ने का मतलब ये नहीं है कि सामने उसको कोई आ जाता है तो हमने भी वो भी सामने वाला कोई अटैकिंग मोड में है तो हमने अटैकिंग मोड में जाना है. बहुत सारे तरीके हैं, कानूनी कार्रवाइयां हैं, बहुत सारी चीजें हैं. दरम्यान राज ठाकरे ठाण्यातल्या उत्तर सभेतील भोंगे उतरवण्याबद्दल नेमकं काय म्हणाले होते जाणून घेऊयात. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या. त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत. 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही. हनुमान चालिसावरून सुरू झालेलं राजकीय वादंग काही शमण्याचं नाव घेत नाहीये. स्वतः राज ठाकरे आता पुण्यात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करतायत आणि विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हनुमान चालिसावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचं पठण सुरू झालंय असंच म्हणावं लागेल. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा. आधी जाहीर सभांमधून भोंग्यांविरोधात रणशिंग फुंकत हनुमान चालिसा वाजवण्याचं आवाहन करणारे राज ठाकरे आता थेट मैदानात उतरलेत. पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालिसा पठणाची जोरदार तयारी सुरू आहे. पण त्याच वेळी आता हनुमान चालिसाच्या या वादात थेट मुख्यमंत्र्यांना ओढलं जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा
आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलंय. बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये जर काही असेल तर मला असं वाटतं हनुमान चालीसा ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचणार आहे का, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा त्यांना सवाल आहे की हनुमान जयंतीला उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार आहे किंवा नाही. वाचणार असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मातोश्रीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या हनुमान जयंतीची संस्कृती संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे. दुसरीकडे मनसेनं सुद्धा पुण्यामध्ये जागोजागी पोस्टरबाजी करत हिंदुत्वाचा नारा दिलाय. पोस्टरवर राज ठाकरे यांच्या भगव्या अवतारातले फोटो झळकावत मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा हिंदू जननायक म्हणून उल्लेख केलाय. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आता राज ठाकरे यांना हिंदू जननायक बनवलं जात असल्याचं चित्र आहे. आणि यावरूनही मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनाला म्हणतात. ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला. शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष झाले. आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत. घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच. त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव. एकंदरीतच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उचललेला मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसेचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा पोहोचलाय. मनसे थेट शिवसेनेच्या भूमिकेवरच निशाणा साधत असल्यानं आणि भाजपसह इतर विरोधी पक्षही शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधू लागल्यानं महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेतून 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे हटवावेत असा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला. त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते सक्रिय झालेत. राज ठाकरेंच्या या अल्टिमेटम नंतर नाशिक मनसेनं थेट केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. मशिदींवरचे भोंगे उतरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन होण्याबाबत केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातली शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी नाशिक मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे या पत्राद्वारे त्यांनी ही विनंती केली आहे. मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकारण सुरू झालेलं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंदू बांधवांनी पुण्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार कार्यक्रम आयोजित केला. साखळी पीर तालीम इथं इफ्तारचं आयोजन करण्यात आलं. बघूयात त्या संदर्भातला रिपोर्ट. अमरावती शहरात युवक काँग्रेसनं हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य शोभायात्रा काढली. ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेनं मशिदीवरच्या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला. मनसेनं हाती घेतलेल्या मुद्द्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याची चर्चा आता रंगू लागली. बंजारा समाजाचे नेते माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाज आक्रमक झालाय. बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी पोहरादेवी इथं बैठक घेऊन तशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पोहरादेवी शक्तीपीठाच्या विकासासाठी मंजूर केलेल्या कामांना या आघाडी सरकारनं स्थगिती दिल्यानं बंजारा समाज आघाडी सरकारवर नाराज आहे. त्यामुळे 23 एप्रिलला हजारो बंजारा बांधव मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन बंजारा समाज रीतिरिवाजाप्रमाणे भोग चढवून मूक आंदोलन करणार असल्याचा इशारा पोहरादेवीतल्या महंतांनी दिलाय. एकच म्हणणं आहे
की त्यांनी सुरू केलेल्या पोहरादेवी येथील कामाला ते परवानगी घेतात, तीच सरकार परवानगी देते आणि ते गेल्यानंतर त्याच सरकारमधील वन खात्यातील लोक ते परवानगी नाकारून देतात आणि टेंडर निघालेल्या कामाला परवानगी नाकारून ते सगळं बंद करतात. या गोष्टीनं फार मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाची नाराजी आहे. येत्या काळामध्ये आम्ही मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन मौन धारण करून तिथून विनंती वजा इशारा देऊ उद्धव ठाकरे यांना की बंजारा समाजावर एवढा मोठा आघात किंवा आपण जे म्हणतो अन्याय कशासाठी. राज्यात सुरू असलेल्या लोड शेडिंगवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात 19 एप्रिलपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातल्या अल्प कोळशाच्या साठ्यामुळे सध्या लोडशेडिंग सुरू आहे. मात्र ही वीज टंचाई सरकारमधल्या अंतर्गत भांडणामुळे नसून देशभरात कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडियाच्या नियोजनाच्या गोंधळामुळे निर्माण झाल्याची टीका राऊतांनी केली आहे. आणि ही स्थिती केवळ राज्यात नसून देशभरात असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील वीज संकट दूर करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे वीज संकट ओढवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देखो, मेरी पूरी कोशिश चल रही है इसको सामान्य करने की. मैं 2-3 दिन में इसके ऊपर अच्छे से वक्तव्य करूंगा. मैंने एक डेडलाइन. हे स्वतः इतके नाकर्ते आहेत आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. हे लोड शेडिंग राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आहे. हे लोड शेडिंग केवळ राज्य सरकारमुळे आहे. हे लोड शेडिंग राज्य सरकारची जी काही नीती आहे त्याच्यामुळे आहे. हे या राज्य सरकारने लादलेलं लोड शेडिंग. अकोल्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अजय गुजर. अकोट पोलिसांनी अजय गुजर यांना औरंगाबादमधून ताब्यात घेतलंय. तर दुसरा आरोपी प्रफुल्ल गावंडे यानं पत्रकार परिषद घेऊन अकोला स्थानिक गुन्हे शाखेसमोर आत्मसमर्पण केलं. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता गती मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप केला जात होता. आता तपास झाल्यानंतर यातलं सत्य समोर येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावं असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिल्यानंतर नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसात 435 एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. संपावर असणाऱ्या एकूण 2860 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 833 कर्मचारी कामावर परतलेत. तर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा आता कर्मचारी कामावर परतायला सुरुवात झालेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणि राज्यातल्या इतर भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारी हे कामावर यायला लागले. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ग्रामीण भागातली एसटीची सेवा ही सुरळीत होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती वॉर्डमध्ये स्टाफ नर्स आणि मेंटर्स होम थिएटर लावून त्यांनी धिंगाणा घातलेला आहे. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. नवजात बालक आणि माता असलेल्या वॉर्डमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हा धिंगाणा घालण्यात आला. गर्भवती महिला, सीझर झालेल्या माता आणि नवजात बालक डॉक्टर आणि सिस्टरची वाट पाहत ताटकळत उभे होते. पण या सगळ्यांनी आपल्या या कार्यक्रमावरच लक्ष केंद्रित केलं. डीजेच्या तालावर त्यांनी धिंगाणा घातला आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून यावर संताप व्यक्त होतो. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात लारा वाघिणीचं दर्शन झालं. मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या जुनोना बफर क्षेत्रात लाराचे आपल्या बछड्यांसह ती नजरेस पडली. पाण्याच्या एका मोठ्या डबक्यात 3 बछड्यांसह उन्हापासून बचावासाठी ती आपल्या कुटुंबासोबत मस्ती करत होती. या भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरली. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत प्रतिष्ठित कंपनी वायकॉम 18 शुक्रवारी स्पोर्ट्स 18 नावाचं नवं चॅनल सुरू करण्याची घोषणा केली. हे चॅनल फक्त खेळांसाठी समर्पित असणार आहे.
वायकॉम 18नं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की पे टीव्ही चॅनल SD आणि HD मध्ये उपलब्ध असेल, जे क्रीडाप्रेमींना देशातील सगळ्या खेळांसंदर्भातली माहिती देईल. स्पोर्ट्स 18 फिफा वर्ल्ड कप, NBA, ला लिगा, लिगा 1, सिरीज ए, अबुधाबी T10 लीग आणि या वर्षीच्या अखेरीस कतारमध्ये होणाऱ्या ATP टेनिस आणि BWF बॅडमिंटन स्पर्धांचं लाईव्ह प्रसारण या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. Looking forward to watching my sports heroes in their new home in India. All the best, Sports 18. Hello and namaste to all the badminton fans in India. I am PV Sindhu. Watch all the badminton action live on Sports 18, the new home of badminton in India. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.